हॅलो नमस्कार. मी रोहिणी, एक गृहिणी या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत चिकन ग्रेव्ही मसाला संडे स्पेशल. तर व्हिडिओ नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मग. इथे 3 पाव चिकन घेतलेलं आहे आणि दही, मीठ आणि हळद टाकून त्याला मॅरिनेट करायला ठेवलं होतं 10 ते 15 मिनटासाठी. आणि त्यानंतर आपण हे चिकन शिजवून घेणार आहोत. शिजायला जास्त टाईम लागत नाही, सर्वांनाच माहिती आहे. मसाला काढून घेऊयात. त्यानंतर कांदा, टोमॅटो मोठे मोठे पीस कट करून घ्यायचे आहेत. लसूण आणि अद्रक, खोबरं आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आपल्याला घ्यायची आहे निवडून आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहे. मसाला भाजून घेऊयात आपण. तोपर्यंत कढई तापायला ठेवलेली आहे. त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे. आपण पुन्हा मसाला भाजताना तेल वापरणारच आहोत, त्यामुळे थोड्याशा तेलात मसाला भाजायचा आहे. पहिल्यांदा आपण काय करूयात, कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे लाल होईपर्यंत. आणि आपण त्यामध्ये आता अद्रक आणि लसूण हे सोबतच भाजायला टाकणार आहोत. कांद्यासोबत अद्रक लसूण चांगलं भाजून निघतं. मग खोबरं भाजायचं आहे. हे सगळं चांगलं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. बघा, खोबरंही छान भाजलेलं आहे. हे सगळं छान भाजून झालं की आपण यामध्ये टोमॅटो मिक्स करायचे आहेत. आणि टोमॅटो तोपर्यंत भाजायचं आहे जोपर्यंत ते मऊसर होत नाहीत. आणि ते चांगले मऊ झाले की मग आपण मसाला वाटून घ्यायचा आणि त्यामध्ये कोथिंबीरही वाटायची आहे थोडीशी. आता हे मी चिकनचंच पातेलं घेतलेलं आहे परत मसाला भाजायला. आणि मग तेल टाकून यामध्ये आपण वाटलेला जो मसाला आहे, अद्रक लसूण खोबरं कोथिंबीर आणि टोमॅटो, हे चांगलं भाजायचं आहे. मसाला चांगलं तेल सुटूस्तोवर भाजून घ्यायचा आहे. त्यामध्ये हळद टाकायची आहे, धना पावडर टाकायची आहे, गरम मसाला टाकायचा आहे आणि जास्त तिखट आवडत असेल तर मिरची पावडरही टाकू शकता. बघा, छान मसाला भाजायला लागलेला आहे. चिकन मसाला टाकलेला आहे, त्यामध्ये मी ती क्लिप घ्यायची विसरले. आणि मग आपण शिजवलेलं जे चिकन होतं ते त्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे असतो तेवढं प्रमाणात पाणी टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये. आणि आपली मसाला चिकन ग्रेव्ही मसाला रेडी. बघा किती सुंदर दिसतंय चिकन. खायलाही खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.